नमस्कार. टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. 2026 वर्ष येण्यापूर्वी 2025च्या शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा. होय, चला आपण स्टेप बाय स्टेप पाहूया. जानेवारी. भारतीय रिझर्व्ह बँक शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी तारणमुक्त कर्जाची रक्कम 2 लाख रुपये केली. पंतप्रधान पीक विमा योजना आणि सुधारित हवामान आधारित फळपीक विमा योजनांना केंद्रीय मंत्रिमंडळाकडून 2025-26 या वर्षाकरता मुदतवाढ आणि 2025-26 हंगामासाठी कच्च्या तागाच्या किमान आधारभूत किमतीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी या ठिकाणी देण्यात आली आहे. आता फेब्रुवारी महिन्यामध्ये तर सरकारने किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ही 3 लाख रुपयावरून 5 लाख रुपये केली आहे. तर बायोवेटला लंपी स्किन डिसीजवरील या ठिकाणी लसीसाठी मान्यता मिळाली आहे. ही ICAR सोबत विकसित जगातील पहिली DIVA मार्कर लस आहे. त्याच्यानंतर पुढे एप्रिल. केंद्र सरकारने 2025-26च्या साखर हंगामासाठी ऊसाचा FRP दर 355 रुपये प्रति क्विंटल करण्यास मान्यता दिली आहे. जूनमध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी या ठिकाणी उपोषणसुद्धा सुरू झाले आहे. महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता महाआग्री AI धोरण 2025 आणि 29ला मंजुरी. आग्रामध्ये आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राचे दक्षिण आशिया प्रादेशिक केंद्र स्थापन करण्याच्या प्रस्तावाला या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे. आता पुढचे अपडेट आपण पाहूया. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर आणि वेळेत पोहोचतील. ऑगस्ट. पंजाबमध्ये 37 वर्षांनंतर भीषण पूर. हजारो हेक्टर पिकांचे नुकसानसुद्धा या ठिकाणी झाले आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रातील द्राक्षे, संत्री आणि डाळिंबासाठी स्वच्छ वनस्पती कार्यक्रम सुरू केला आहे. सप्टेंबर. महाराष्ट्रात जोरदार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली. मराठवाडा, सोलापूर आणि इतर पिकांचे मोठे या ठिकाणी नुकसानसुद्धा झाले होते. याच्यानंतर पुढे ऑक्टोबर. दलहन आत्मनिर्भरता मिशनला कॅबिनेटची मंजुरी. या ठिकाणी हजारो शेतकऱ्यांसह नागपूरकडे महाएल्गा ट्रॅक्टर रॅली. महाराष्ट्र सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटीचे पॅकेज जाहीर. डिसेंबर. महाराष्ट्राने फक्त 30 दिवसात 45,911 सौर कृषीपंप बसवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला. मुख्यमंत्री यांची विधानसभेत 1 जुलैपर्यंत कर्जमाफी योजनेची घोषणा करण्याची ग्वाही. जुलै. प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेला कॅबिनेटची मंजुरी. प्रधानमंत्री किसान संपदा योजनेसाठी अर्थसंकल्पीय खर्च 1920 कोटींनी वाढवून 6,520 कोटी रुपयापर्यंत वाढवण्यात आला. महाराष्ट्र कृषी विभागाने 2025-26 पासून 5 वर्षांसाठी कृषी समृद्धी योजना सुरू करण्याची घोषणा या ठिकाणी करण्यात आली आहे.